तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या किंवा ठेचे खाल्ले असतील पण कधी बोंबलाची चटणी खाल्ली आहे का? आणि ही चटणी ज्वारीची, तांदळाची भाकरी, वरण भाताबरोबर अप्रतिम लागते। तसेच हा ठेचा किंवा चटणी ड्राय असल्यामुळे तुम्ही ती प्रवासातही नेऊ शकता आणि 5 ते 6 दिवस फ्रीजमध्ये न ठेवताही छान लागते, अप्रतिम लागते। आणि खवय्यांसाठी जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांच्यासाठी तर ही एक मस्त अशी पर्वणीच आहे। तुम्ही नक्की करून बघा। आणि मी वैशाली हार्दिक रेसिपी आणि व्लॉगमध्ये तुमचे स्वागत करते। तर आज बनवणार आपण मस्तपैकी बोंबलाची चटणी। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। येथे मी 10 ते 12 स्वच्छ असे बोंबील घेतलेले आहेत आणि धुवून घेतलेले आहेत। हे आल्याचे तुकडे आहेत, तसेच कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण आणि मिरची। मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आता इथे मी हे जे बोंबील आहेत ते असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, ज्यामुळे ते ठेचताना एकदम मस्त असे ठेचले जातील म्हणजे बारीक होतील। तर मी 1 टीस्पून एवढं पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता हे बोंबील आपल्याला छानपैकी 3 ते 4 मिनिटं मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। खूप सुंदर अशी ही चटणी लागते किंवा तुम्ही ठेचाही म्हणू शकता। तसा तुम्ही मिरचीचा ठेचा खातो त्याप्रमाणे हा बोंबलाचा ठेचा आहे। तर थोडंसं असं ब्राऊन होईपर्यंतच आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। हे बघा आता झालेले आहेत। आता इथे मी आपण जे लसूण, मिरची आणि आलं आहे ते पण आपण आता 2 ते 3 मिनिटं मस्त असं भाजून घ्यायचं आहे। थोडंसं ब्राऊन आहे बघा, छान असं ब्राऊन झालेलं आहे। ते आता मी काढून हे आता थंड करून घेते। हे पहा आता हे मी सर्व हे वाटून घेते। तर मी वाटण्यासाठी इथे मी खलबत्ता याच्याकडे मला उकळी सांगितली जाते, तर आता ह्यामध्ये मी वाटते। आणि तुमच्याकडे ही अशी उकळी नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केलं तरी चालेल, पण ह्यामध्ये केलेली टेस्ट एकदम मस्त अशी खूप सुंदर अशी लागते। तर बघा ह्याप्रमाणे आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। असं झालं पाहिजे, खूपच पण नाही आहे की खाताना असं मस्त असं ते दाताखाली आला पाहिजे, छानपैकी क्रंची असं। आता मी काढून घेते। खूप सुंदर अशी चटणी लागते, म्हणजे छान अशी वाटून झालेली आहे। आता ह्याला आपण फोडणी द्यायची आहे। तर त्यासाठी आता मी तेल टाकून घेते आणि हे सगळं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि कढीपत्ता फोडणीवर, त्याचप्रमाणे 1/2 टीस्पून हळद आणि 1/2 टीस्पून होममेड मसाला आणि जे आपण हे बोंबील बारीक ठेचलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत। आणि एकदम कमी गॅसवर हे आता आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। थोडीशी कोथिंबीरमुळे छानशी टेस्ट येते। आणि चवीप्रमाणे मीठ चव घेऊनच टाकायचं, कारण की बोंबील थोडेसे खारट असतात म्हणून। आता हे आपल्याला 2 मिनिटं लो फ्लेमवर शिजून द्यायची आहे। आणि ही तुम्ही चटणी म्हणा किंवा ठेचा म्हणा अप्रतिमच लागतो। ते पहा मस्त अशी शिजलेली आहे। आता मी गॅस बंद करून घेते। आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल करा तर नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा।